गीता धर्ममंडळातील मान्यवर मंडळी आणि या सभागृहामध्ये उपस्थित असणारी बंधू भगिनी, माझा सप्रेम नमस्कार तुम्हा सर्वांना. आज तुमच्याशी संत तुकारामांचं चरित्र सांगावं आणि या निमित्तानं आपण तुकारामांच्या विचारांचा जागर करणार आहोत आणि तुकोबांच्या कार्याचा गजरही करणार आहोत. वास्तविक तुम्ही आम्ही सगळी मराठी माणसं आहोत. मराठी मनुष्य कोणाला म्हणायचं? जो महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी भाषा बोलतो, तो मराठी मनुष्य. आणि तुम्हा आम्हा मराठी माणसांची ज्ञानोबा काय, तुकोबा काय, विठोबा काय, ही अगदी प्राणप्रिय माणसं आहेत सगळी. आपल्या हृदयामध्ये त्यांना एक कप्पा खास करून ठेवलेला आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तो राहणार सुद्धा आहे. आणि तरीसुद्धा आज तुकारामांचे चरित्र मी तुम्हाला सांगण्याचं धाडस करतोय. याचं कारण काय? वास्तविक तुकारामांची ओळख तुम्हाला करून देणं म्हणजे उचंबळून आलेल्या समुद्राला पौर्णिमेच्या चंद्राची ओळख करून देण्यासारखंच आहे. हा दोष मान्य आहे मला, पण तरी पण संतांची चरित्रच अशी दिव्य आहेत की ती पुन्हा पुन्हा ऐकावीत, वाचावीत आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी त्याचा प्रकाश पाडून घेता आला तर तो पाडून घ्यावा, हाच एक उद्देश आहे. माझ्याही तोंडून ते चरित्र जावं आणि मी जे बोलतो त्याचा पहिला श्रोता तुम्ही नाही, मी सुद्धा असतो. माझ्याही जीवनात काहीतरी प्रकाश पडावा, हा सुद्धा एक हेतू त्यामागे आहेच. तर या वृंदावनाला प्रेमभूमी असं म्हटलं जातं, अयोध्येला वैराग्यभूमी असं म्हटलं जातं, द्वारकेला कर्मभूमी असं म्हटलं जातं, तसं आपल्या महाराष्ट्राला संतभूमी असं म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की भारतात जी काही राज्य आहेत, 28 घटक राज्य आहेत, या 28 घटक राज्यामध्ये सगळ्यात जास्त संत आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आणि म्हणून ही संतभूमीच आहे. तेव्हा अशा प्रकारच्या या संतभूमीमध्ये जी काही संतांची मांडियाळी निर्माण झाली आणि त्यांनी जे काही लोकउद्धाराचं, लोकशिक्षणाचं, लोककल्याणाचं कार्य केलं, त्या मालिकेमध्ये संत तुकाराम हे सुद्धा एक महत्त्वाचे असे संत आहेत. आणि अशा या तुकोबांचं चरित्र आज आपण पाहणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की नुकतंच मार्च महिन्यामध्ये 27 तारखेला फाल्गुन महिन्यातल्या वद्य पक्षातली द्वितीया ही तीथ होऊन गेली. ही जे तीथ आहे, ही तीथ म्हणजे तिला तुकाराम बीज असं नाव आहे. म्हणजे तुम्ही कॅलेंडरमध्ये पहा, पंचांगामध्ये पहा, त्या तिथीला तुकाराम बीज असंच नाव आहे. त्यानंतर पुढे 2-4 दिवसांनी जी फाल्गुन महिन्यातल्या मध्य पक्षातली 6वी तीथ येते, नावच तिथे नाथ षष्ठी, त्यांनी अगदी रिझर्वेशन करून ठेवले कायमस्वरूपी. जसं चैत्र महिन्यातल्या शुद्ध पक्षातली 9वी तीथ रामनवमी किंवा श्रावण महिन्यातल्या वद्य पक्षातली 8वी तीथ कृष्णाष्टमी, म्हणजे नावच तिथे आहे. तर तसं ही जी फाल्गुन महिन्यातली वद्य द्वितीय आहे, ही तुकाराम बीज म्हणून ओळखली जाते. आता हा बीजेचा सोहळा महाराष्ट्रभर होतो, परंतु मुख्य सोहळा हा देहूला होतो. हा बीज सोहळा म्हणजे नेमकं काय? तर हा बीज सोहळा म्हणजे याच दिवशी तुकोबांचं सदेह वैकुंठ गमन झालं होतं आणि या 2024 सालामध्ये या घटनेला 375 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि या निमित्तानं त्या दिवशी सुद्धा देहूला 2.5-3 लाख भाविक वारकरी आले होते. इंद्रायणीमध्ये स्नान करावं, देऊळवाड्यातल्या रुक्मिणी पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, तुकारामांचं दर्शन घ्यावं, तिथे जे काही कीर्तनं चालतात, भजनं चालतात, जो काही गजर चालतो त्यामध्ये अगदी डुंबून जावं. आणि मग हे सगळं झालं की मग ही सगळी मंडळी तुकोबांच्या पादुका पालखीमध्ये घेतात आणि त्या देहूला मेहुणपुरा नावाचा एक त्या देहूला गोपाळपुरा नावाचा एक भाग आहे, तिथे ही मंडळी जातात. काय आहे तिथं? तर तिथे आज तुकोबांचं सदैव वैकुंठगमन झालं, याला काही साक्षीदार कोणीच नाही, पण एक साक्षीदार आहे बरं का. आणि तो साक्षीदार म्हणजे त्या ठिकाणी आजही ते नांदुरखीचं झाड आहे आणि या नांदुरखीच्या झाडाच्या भोवती ही सगळी लाखो भाविक वारकरी मंडळी उभे असतात. आणि साधारणपणे 12 वाजायला
एक 5-1 मिनटं कमी असले की हे लाखो वारकरी एकदम शांत असतात. इंग्रजीमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतात ना, तशी शांतता असते बघा. म्हणजे किती नवल आहे पहा तुम्ही. त्यानंतर 12 वाजून 5 मिनटं 4 मिनटं असा सांबड अवधी झाला की काय घटना घडते की सगळ्या लोकांच्या नजरा त्या नांदुरकीच्या झाडावर केंद्रित झालेले असतात आणि ते झाड त्या 12 वाजून 4-5 मिनिटांनी असं काही गदा 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 हलतं जायच्या फांद्या बिंद्या सर 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 करतो. श्रोते हो, वारा नसतो बरं का त्यावेळी, हे अजून विशेष अचंबा आहे, अगदी नवल आहे. आणि असं हे दृश्य डोळे भरून पाहिलं की या सगळ्या लोकांना खूप आनंद होतो. त्यांचं अंग हे शहारवून जातं, त्यांचं मन हे मोहरून जातं आणि आपल्या हातातल्या तुळशी म्हणा किंवा फुलं म्हणा त्या झाडावर वाहतात आणि तुकोबांच्या नावाचा जय जयकार करतात. अशा पद्धतीनं या ठिकाणी तो सोहळा त्या दिवशी तिथे पार पाडला जातो. देहूचा मुख्य सोहळा असतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचे हे तुकोबांचं व्यक्तिमत्व होतं, ज्याला वारकरी संप्रदायाचं कलशस्थान मानलं जातं. तर अशा तुकोबांना अगोदर आपण नमनच करूयात की नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्रोते हो, तुकोबांचा जो कालखंड आहे इसवी सनाच्या भाषेत सांगायचा झाला तर 1608 ते 1649 असा आहे. आणि शकेच्या भाषेत सांगायचा झाला तर तुकोबांचा जन्म माघ शुद्ध पंचमीला, त्या दिवशी वसंत पंचमी असते, या माघ शुद्ध पंचमीला शके 1530 झाला आणि त्यांचं सदेह वैकुंठ गमन फाल्गुन महिन्यातल्या वद्य द्वितीयेला म्हणजे शके 1571 झालं. म्हणजे तुकोबांचं आयुष्य 41 वर्ष 1 महिना 17 दिवसांचं आयुष्य त्यांना लाभलेलं होतं. अर्थात तुकोबांच्या वडिलांचं नाव बोलवा असं होतं, आईचं नाव कनकाई असं होतं, तुकोबांच्या मोठ्या भावाचं नाव सावजी असं होतं, मधले तुकोबा होते आणि धाकटे जे भाऊ होते त्यांचे त्याचं नाव कान्होबा असं होतं. तुकोबांच्या घरामध्ये 8व्या पिढीपासून अगोदर ही विठ्ठलाची भक्ती म्हणा, एकादशीचं व्रत म्हणा, पंढरीची वारी म्हणा, हे चालू होतं. तुकोबांचे जे 8वे पूर्वज होते त्यांचं नाव होतं विश्वंभर बुवा. हे महान विठ्ठल भक्त होते, ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन होते. तर या ठिकाणी त्यांनी आयुष्यभर वाऱ्या केल्या या विश्वंभर बुवांनी. आणि एक दिवशी शरीर धर्माप्रमाणे ते थकलं शरीर आणि आता मात्र ते वारी करू शकत नव्हते. त्यांना फार दुःख झालं, त्यांचा प्राण अगदी कासाविषयी आला, इतकं दुःख त्यांना झालं की आपण ह्या दिव्य आनंदाला, या स्वर्गीय सोहळ्याला आपण मुकणार आहोत. आणि अशाच त्या अवस्थेमध्ये त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला आणि सांगितलं, बुवा तुम्ही आजवर तुम्ही माझ्याकडे आलेला आहात, आता मीच तुमच्याकडे येतो. तुमचं जे अमराईचं वन आहे ना तिथं माझा शोध घ्या, मी तिथे तुम्हाला सापडेल. आणि असं म्हणून बुवांना जरा हायसं वाटलं. त्यांचं जे कासावीसपणा तळमळ होती ती थोडीशी शांत झाली. आणि मग दुसऱ्या दिवशी काही आपल्या स्नेहांना बरोबर घेऊन हे बुवा त्या अमराईच्या वनामध्ये गेले. अमराईच्या वनामध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना मंजिरी तुळशीच्या मंजिरी म्हणा किंवा बुक्का म्हणा यांचा वास आला. आणि मग त्या अनुरूधानं गेले, तिथे त्यांनी थोडंसं खोदकाम केलं आणि तिथे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती त्यांना दिसल्या. मग त्या त्यांनी व्यवस्थित काढल्या, वाजत गाजत देहूच्या त्या देऊळवाड्यामध्ये आणल्या. विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा विश्वंभर बुवांनीच केला. आजही आपण जर देहूला गेलो तर त्या तुकोबांच्या त्या देऊळवाड्यामध्ये ज्या रुक्मिणी पांडुरंगाच्या मूर्ती आहेत त्या विश्वंभर बुवांच्या काळातल्या, म्हणजे जवळजवळ 700 वर्षापूर्वींच्या आहेत. तर अशा प्रकारचं या ठिकाणी हे विश्वंभर बुवा यांच्यामुळं ही सगळी परंपरा तिथे आजवर चालत आलेली आहे. त्यानंतर आपल्याला तुकोबांचं थोडंसं पारिवारिक जीवन, कौटुंबिक जीवन पण पाहायचं. तर या ठिकाणी तुकोबांचं पहिलं लग्न हे लोहगावच्या मोझ्यांची मुलगी, तिचं नाव होतं रखुमाई, हिच्याशी 1622 साली झालं. तुकोबांना रखुमाईपासून संतू नावाचा मुलगा झाला.
तुकोबांच्या आईवडिलांनी तुकोबांचं दुसरं लग्न करायचं असा निर्णय घेतला. याचं कारण असं होतं की या ज्या रखुमाई होत्या या दमेकरी होत्या, त्यांना क्षयाचा विकार होता, त्या सारख्या आजारी असायच्या, म्हणून अशा प्रकारचा तो निर्णय घेतला. आणि तुकोबांचा दुसरा विवाह 1624मध्ये पुण्याच्या आप्पाजी गुळवे सावकारांची मुलगी, तिचं नाव होतं जिजाऊ, या जिजाऊशी जिला तुकोबा प्रेमानं आवली म्हणत तिच्याशी हा विवाह झाला. आणि तुकोबांना आवलीपासून काशी, भागीरथी, गंगा या 3 मुली झाल्या आणि महादेव, विठोबा, नारायण ही 3 मुलं झाली. अर्थात तुकोबांचा जो प्रपंच होता, सांसारिक जीवन होतं, अगदी जन्मापासून जवळजवळ 1630 सालापर्यंत हे खूप आनंदाचं होतं, खूप सुखाचं होतं. आणि तेवढंच ते सभ्य आणि संस्कारित अशाही प्रकारचं होतं. त्यांच्या उदरनिर्वाहाचा किंवा चरितार्थाचं साधन काय, तर त्यांच्या घरामध्ये धान्याचा व्यापार ते करत, म्हणून त्यांना वाणी असं म्हटलं जायचं. त्यानंतर त्यांच्या घरामध्ये सावकारकी पण चालू होती आणि या ठिकाणी त्यांना महाजनकीसुद्धा मिळालेली होती. तर महाजनकी हे त्या काळामध्ये एक प्रतिष्ठेचं, मानाचं पद समजलं जायचं. यांचं काम काय असायचं, तर जे त्या काळात शेती करायचे, प्रत्यक्ष शेतावर जाऊन कष्ट करायचे, त्यांना कुणबी असं म्हणतात. तर ह्या कुणब्यांच्यामध्ये जर काही शेतावरून काही तंटा बखेडा झाला तर तो सोडवायचा, निर्णय द्यायचा, न्याय द्यायचा, हे काम त्यांचं त्या ठिकाणी असायचं. पण काय झालं, अशा रीतीनं खूप छान आयुष्य तुकोबांचं हे गेलं सुरुवातीचं. त्यांचं वैवाहिक आयुष्यसुद्धा खूप आनंदाचं गेलं. पण कधी कधी आपल्याला माहिती, सुखाला देखील भोवळ येते, सुखाला देखील कधी कधी नजर लागते. आणि असंच घडलं. 1630 साल उजाडलं आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये दुर्गादेवीचा ओळखला जाणारा असा भयंकर दुष्काळ त्या ठिकाणी पडला. आणि यावेळेला मात्र सगळ्या जनतेची खूप परवड झाली, उपासमार झाली, देशोधडीला लोक लागले. तुकोबांच्या परिस्थितीवर सुद्धा या संकटाचा, या आसमानी संकटाचा असाच परिणाम झाला. काय परिणाम झाला तो, तर त्यांचा व्यापार बसला, त्यांची सावकारी बुडाली आणि महाजनाचं जे पद होतं महाजनीचं, हे महाजनकीचं पदही त्यांचं गेलं. तेव्हा अशा रीतीनं तुकोबांचं हे आजवरचं जे सुखाचं विश्व होतं ना, ते फार उद्ध्वस्त होऊन गेलं आणि ते मात्र खूप हादळून गेले. आणि तशात भरीसभर दुष्काळात तेरावा आपण म्हणतो ना, तसं काय घडलं, तुकोबांचे वडील गेले, त्यानंतर त्यांची आई गेली, त्यानंतर तुकोबांचा जो मोठा भाऊ होता सावजी, हा विरक्त होता. विरक्त म्हणजे त्या संसाराची गोडीच नव्हती. या काळामध्ये तो जे घर सोडून गेला परत आलासुद्धा नाही. त्याची बायको पण मरण पावली. तुकोबांची पहिली बायको रखुमाई ती मरण पावली. रखुबाईपासून झालेला तो संतू नावाचा मुलगा, तो तर अन्न करीत गेला. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या आपत्ती तुकारामांच्यावर आल्या. तुकोबा अगदी पुरते हादरून गेले होते. अशा रीतीनं शेवटी त्यांच्या मनामध्ये विचार आला, हाच का तो संसार, की हा संसार कसा आहे काही सांगता येत नाही, किती अशाश्वत आहे, विनाशी आहे, म्हणून तो खोटा आहे, तो सत्य नाही संसार. आता आपण अनुभवलं कोरोनाच्या काळामध्ये 2019 साली सगळं ओके होतं. नंतर 2 वर्ष आपण अनुभवलं ते प्रत्यक्ष, म्हणजे काय तो प्रकार असतो आपल्याला माहिती येते. नंतर 2-3 वर्षांनी ते सुरळीत जीवन झालं, सगळं व्यवस्थित झालं. पण तो 2 वर्षाचा काळ म्हणजे महाभयंकर होता. महाभयंकर म्हणजे महाभयंकर. तर तसंच या दुष्काळाचा परिणाम तुकोबांच्यावर अशा पद्धतीनं झाला. अगदी होत्याचं नव्हतं झालं, त्यांना जबर धक्का बसला. तुकोबा अंतर्बाह्य हे हादळून गेले. आणि मग त्यांनी विचार केला, मग याच्यामध्ये संसार खोटा आहे, संसार हा नश्वर आहे, जर संसार हा विनाशी आहे, मग खरं काय आहे या जगात, मग या जगामध्ये शाश्वत असं काय आहे, अविनाशी असं काय आहे. तर त्यांना त्याचं उत्तर मिळालं आणि ते म्हणजे ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या. एकटा फक्त भगवंत हा खरा आहे, बाकी सगळं खोटं आहे. आणि म्हणून ते म्हणून सुद्धा गेले, तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, येरतो पसारा वाऊगाची. एक फक्त भगवंत खरा आहे, बाकी सगळं खोटं आहे, असं या ठिकाणी ते म्हटलं.
थोडक्यात त्यांना संसाराचा वीट आला, उबग आला, त्यांच्या वृत्ती फार उदासीन झाल्या आणि त्यांनी प्रपंच संसार म्हणा हा कायमचाच सोडला. आता अशाही परिस्थितीमध्ये आपण पाहतो, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की आजवर आमच्या शेतकऱ्यांनी, खूप शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आत्महत्या केल्या या त्यांच्या परिस्थितीला कंटाळून, कर्जबाजारी झाले वगैरे वगैरे आपण पाहतो. तर याचा अर्थ काय, परिस्थिती बरोबर आहे त्यांची, ती काही चुकीची नाही, परंतु त्यांचा निर्णय हा अविवेकी आहे. आत्महत्या करून प्रश्न सुटत नसतात. तेव्हा तुकोबांच्यामध्ये या परिस्थितीमध्ये विवेक होता, लक्षात द्या. तुकोबांनी या संकटांना व्यवस्थितपणे अगदी धीरोदात्तपणे त्यांनी तोंड दिलं, त्याच्याशी सामना केला आणि विवेक त्यांचा शाबूत ठेवला. हा विवेक शाबूत ठेवण्याची उदाहरणं काय त्याची, तर पहा, त्यांच्याकडे जे कुळवड्यातले लोक होते, शेतकरी लोक, त्यांच्या लक्षात आलं की आता हा भयंकर दुष्काळ पडला आहे आणि यांची खाण्याचे खूप हाल आहेत, त्यांच्याकडे धान्य नाही आणि आपला तर धान्याचा व्यापार आहे, आपल्याकडे अजूनही आपल्या गोदामामध्ये भरपूर धान्य आहे. त्यांनी वाटून टाकलं सगळ्या लोकांना, म्हणजे उपासमारीनं अण्णाभाऊ कोणाला मरू दिलं नाही. ही संवेदनशीलता तुकोबांच्यामध्ये कशी दिसून येते पहा. वास्तविक अशा जेव्हा आपत्ती येतात तेव्हा मनुष्य फार आत्मकेंद्रित होतो, नाबाड होतो, स्वार्थी होतो. पण तुकोबांनी मात्र हा पहिला निर्णय घेतला. त्यानंतर दुसरा निर्णय त्यांनी या काळात घेतला. विवेकाचं प्रतीक काय ते, की त्यांना जी काही देणी द्यायची होती ती देणी पण त्यांनी देऊन टाकली. अशा वेळेला एकतर आपल्याला द्यायची सवयच नाही, विशेषतः देणी कोणाची असेल तर आपण सारख्या पुढच्या तारीख पे तरी समजतात. पण त्यांनी मात्र ती देणीसुद्धा देऊन टाकली. आणि आणखीन एक गोष्ट, त्यांच्याकडे जी काही सावकारकी होती तर त्यासाठी त्यांना, त्या कोळवड्यांना, त्या कुणब्यांना त्यांनी कर्ज दिले असायचं आणि त्याचे जे कागदपत्र आहेत, दस्तऐवज ज्याला आपण त्यांना म्हणतो, मग ते कर्ज खत असेल किंवा गहाण खत असेल, तर हे जवळजवळ 28-30 पोती भरून होतं. तुकोबांनी काय केलं पहा, विवेक कसा दाखवला. आपला लहान भाऊ आहे ना, त्याच्या वाट्याची निम्मी 14 पोती त्यांना देऊन टाकली आणि आपल्या वाट्याची जी 14 पोती आहेत ना, इंद्रायणीमध्ये टाकून दिली. याचा अर्थ काय, त्यांनी शेतकऱ्यांना जी कर्ज त्यांनी घेतली होती, कुंड्यांनी जी कर्ज घेतली सगळी माफ करून टाकली. हा विवेकी निर्णय आहे. म्हणजे हे संतत्व इथं कसं झिरपताना दिसतं ते पहा. संतत्व नुसतं बोलण्यात नसतं, वाचण्यात नसतं. संतांची चरित्र वाचून किंवा संतांवर बोलून संतत्व येत नाही, ते झिरपलं पाहिजे अंगामध्ये कुठेतरी. तेव्हा अशा रीतीनं या ठिकाणी ह्या तुकोबांनी हा सगळा विवेक दाखवला होता. आणि आपल्याला माहिती की अशा प्रकारचं जेव्हा दुष्काळ येतो तेव्हा आपले सरकारी अधिकारी म्हणा किंवा आपले पुढारी म्हणा, सत्ता ज्यांच्या हातात आहे असे, किंवा व्यापारी म्हणा, हे चांदी करून टाकतात त्यांच्या काळामध्ये, लबाडी करतात, भरपूर काही मिळून देतात, उफळ पांढरा करून घेतात त्यांचे. पण तुकोबांनी यातलं काहीही केलं नाही. हे तुकोबांचं वेगळेपण आहे बरं का. आणि त्यांचं काय व्हायला लागलं, मग त्यांनी ठरवलं की सकाळी उठावं, स्नानादिक कर्म उरकवावीत, गळ्यामध्ये विणा अडकावा आणि टाळ चिपल्या घेऊन रामकृष्ण हरी म्हणत 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 कुठल्या तरी डोंगरावर, मग कदाचित भंडाऱ्याचा डोंगर असेल, भामचंद्राचा डोंगर असेल, घोराड्याचा डोंगर असेल, तिथं जावं आणि तिथं भजनं म्हणावीत, नामस्मरण करावं, अभंग रचावेत, हे त्यांनी काम करावं. अर्थात अशा रीतीनं तिथला तो जो निसर्ग होता, हा निसर्ग फार रमणीय होता आणि तो जो एकांत होता तो सुद्धा एकांत तुकोबांना इतका काही भावला की त्यांनी त्या काळामध्ये खूप चिंतन केलं, मनन केलं, निधिध्यास केला. आणि या काळामध्ये त्यांनी गीता काय, भागवत काय, ज्ञानेश्वरी काय या ग्रंथांची पारायणं केली. एवढंच नाही, रामायण, महाभारत, पुराणं ही सुद्धा त्यांनी अभ्यासली. यामुळं काय घडलं, त्यांची पारमार्थिक बैठक तयार झाली आणि अवघ्या 15 दिवसाच्या तुकोबांना भामचंद्राच्या डोंगरावर पांडुरंगाचा आत्मसाक्षात्कार झाला, म्हणजे निर्गुण रूपातलं दर्शन त्यांना त्या ठिकाणी झालं. अशा रीतीने तुकोबांना देवाचं निर्गुण रूपातलं दर्शन झालं, साक्षात्काराच्या रूपानं ते अंतर्मुख झाले. त्यांचं मन स्थिर झालं, शांत झालं, प्रसन्न झालं, समाधानी झालं, कायमचंच. अर्थात
मग आता काही देवापाशी काही मागायचं वगैरे काही राहिलंच नाही. आपली जी भक्ती असते ती सकाम भक्ती असते, आपण सारखं मागतच असतो. पण आता काही तुकोबांना मागायसारखं काहीच राहिलं नाही. त्याने एका ठिकाणी म्हणून सुद्धा ठेवले, आता नाही देवा काही अन्य मागणे, आता नाही देवा काही अन्य मागणे, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शन, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शन. अर्थात अशी ही सगळी परिस्थिती तुकारामांच्यावर आली. होत्याचं नव्हतं झालं. आणि अशाही या परिस्थितीमध्ये त्यांनी देवाला धन्यवाद दिले, देवाचं आभार मानले. का? तू मला ही संकट पाठवली, दुष्काळ या ठिकाणी पाठवला, त्यामुळं माझं सगळं व्यापार बसला, सावकारकीचं दिवाळी सगळं माझं वाटोळ झालं, तरी याबद्दल मी तुझे आभार मानतो. का? कारण मी त्यामुळं परमार्थाकडे वळालो, मला तुझी प्राप्ती या ठिकाणी झाली, मला तू भेटलास आणि मला आनंद मिळाला, माझी सुटका झाली. म्हणजे अशा प्रकारे त्यांचे काही अभंग सुद्धा या प्रकारचे आहेत. ते असं म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरेच या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन, वमन म्हणजे ओकारी, वमन संसार म्हणजे संसार त्यांना ओकारीसारखा वाटू लागला. तर अशा दिलं म्हणजे इतका त्याचा वीट आला, संसाराचा खूप उबग त्यांना आला. एवढंच नाही, ते असंही पण म्हणतात, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरीही दुर्दशा जनामध्ये, बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन गुरी डोरी. बायको अशी कर्कशा भेटली मला, बरं झालं देवा. अशी जर चांगली भेटली असती तर मी तिच्याशी संसार केला असता, गुलगुल गुलगुल केलं असतं आणि पोरांचा व्याप वाढून ठेवला असता, बस पलीकडे तुला मुकलो असतो. लक्षात घ्या, तुकोबांनी असं म्हटलं, आपण असं नाही म्हणू शकत आणि म्हणू पण नका. घरात राहायचं झालं, आपल्याला घरचे लोक 2-4 फटके मारतील, घराबाहेर आकडून देतील, परत घरात सुद्धा घेणार नाहीत. पण तुकोबांनी असं धाडच केलं, हे लक्षात घ्या. देवाला आभार मानले देवाचे. का? कारण आपल्या मानवी देहाचा हेतूच आहे ईश्वर प्राप्ती करणं. तेव्हा अशा तिला या ईश्वर प्राप्तीसाठी या ठिकाणी तू ही संकट आणली, नाही तर जर मला सगळं चांगलं दिलं असतं. कारण अगोदर जो काळ होता त्यांचा, म्हणजे 1608 नंतर जवळजवळ 1630 साल, म्हणजे 20-22 वर्ष त्यांचा परमार्थ तसं काही नाही. कोरी पाटी म्हटले तरी चालेल, काहीच नाही ना. म्हणजे उरलेल्या काळात हे सगळं जे घडलं ना, अणुरेणू या ठोकळा तुका आकाशा एवढा, हे सगळं नंतरच आहे. तर अशा रीतीनं या ठिकाणी तुकोबांचा अशा पद्धतीनं या संपन्नतेकडून विपन्नतेकडे या ठिकाणी प्रवास सुरू झाला. आणि हाच तर श्रोते हो टर्निंग पॉईंट असतो. माऊली असं म्हणतात, देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. एक तर आपण देवाच्या दारात उभं राहत नाही, देवळाच्या दारात उभं राहतो, ही पहिली चूक आपली. आता तो क्षण म्हणजे असा अर्थ घेऊ नका की फक्त एक क्षण उभं राहायचं आणि 4 मुक्ती घेऊन टाकायच्या. इतकं परमार्थ स्वस्त आहे का? इतका देव स्वस्त आहे का? इथं आज भारतात काही घ्या, त्याला किंमत आहे. तसं परमार्थामध्ये सुद्धा किंमत मोजावी लागते, द्यावी लागते. इतका देव स्वस्त नाही. तो क्षण कसा असतो, म्हणजे जे काही क्षण आपल्या आयुष्यामध्ये जातात त्यात एखादा क्षण असाही पण असतो, जसा मागाशी मी तुम्हाला सांगितलं की 12 वाजून 4-5 मिनिटांनी ते नांदुरकीचं झाड असं काही हलतं, वारं नसताना सुद्धा तो क्षण, त्या क्षणाला बरोबर हे लोक आपल्या हातातली फुलं आणि तुळशी टाकतात, नंतर 2-5 मिनिटात सगळं थांबतं. तर तसं आपल्या आयुष्यामध्ये आपण परमार्थ करत असताना कधीतरी असा एक क्षण येतो की आपल्याला तो टर्निंग पॉईंट मिळतो. तुकोबांना हा टर्निंग पॉईंट मिळाला दुष्काळाचा, आणि पहा कसं जीवन बदललं, जीवनच बदललं त्यांचं. आणि त्यांच्या आत्मोन्नतीकडे अशा प्रकारचा प्रवास सुरू झाला. अर्थात आसक्तीचा मोह म्हणजे संसाराची गोडी, हा आसक्तीचा मोह अगदी पूर्ण करून गेला. म्हणजे संसाराबद्दल गोडी अजिबात त्यांची राहिलीच नव्हती. तिथे तुमच्या आमच्या सामान्य माणसावर असं जर घडलं असतं, आपण काय केलं असतं? लक्षात घ्या, आपण कणलो असतो, कुंतलो असतो, रडलो असतो, गागलो असतो, देवाला शिव्या दिल्या असत्या, दैवाच्या नावानं काढाकाढा बोटं मोडली असती, आत्महत्येचा विचार केला असता. आत्महत्या नसती केली, आत्महत्येचा विचार आपण शाळेत त्याचे विचार विवेक आहे. आत्महत्येचा विचार केला असता, पण आत्महत्या काही केली नसती. का?
कारण आपण आशेवर जगणारे प्राणी आहोत. काय नाही, ही परिस्थिती बदलत. शेवटी लक्षात घ्या, वेळ खराब असतो, आयुष्य खराब नसतं. तो कालखंड आयुष्यातला गेला की परत, जसं कोरोनाच्या नंतर आपण पाहिलं जनजीवन सगळं सुरळीत झालं. तो 2 वर्षाचा काळ होता खरा. म्हणजे वेळ खराब असते, आयुष्य खराब नसतं. मग आपण काय केलं असतं, आपण थांबलो असतो. ही परिस्थिती जाईल, आज जाईल, उद्या जाईल. मग ती परिस्थिती जाते आणि परत लोचटासारखा, लहापटासारखा परत संसार सुरू केला असतो. तुकोबांनी असं केलं नाही, म्हणून ते संत झाले. ते लक्षात. तुकोबांनी असं नाही केलं, ते संत झाले म्हणून झाले ते. आणि अशा रीतीनं अणुरेणू याहून लहान असणारा, ठोकळा म्हणजे लहान असा हा तुकोबा आकाशा एवढा कधी मोठा झाला कळलंच नाही. अशा रीतीनं तुकोबा हे अध्यात्माचे म्हणा, वारकरी संप्रदायाचे म्हणा, भागवत धर्माचे म्हणा, मराठी साहित्याचे म्हणा, वैराग्याचे म्हणा, शोभिवंत कळस झाले. कळस इतकं उत्तुंग स्थान तुकोबांना या ठिकाणी प्राप्त झालं किंवा त्यांनी मिळवलं. त्यानंतर मग आता या तुकारामांच्या प्रपंचाचं काय, तुकोबांचं प्रपंचाचं काय झालं, तर मागाशी मी बोलून गेलो की त्यांचा जो लहान भाऊ होता कान्होबा, हा याचा व्यवहार परत सुरू झालेला. अगदी रुळावर आली गाडी आणि मग तो त्यांना मदत करू लागला. आणि त्यानंतर तुकोबांचे 14 टाळकरी होते बरं का. ते त्यामध्ये महादेवपंत कुलकर्णी नावाचे टाळकरी होते. ते खूप श्रीमंत होते आणि तुकोबांच्यावर त्यांची फार श्रद्धा होती. त्यांनी सुद्धा तुकोबांना या काळामध्ये मदत केलेली होती. पण लक्षात घ्या, आपण घरी आजारी पडतो आणि आपल्याला आजार जर जीव घेणं असेल तर आपले आई वडील किंवा नातेवाईक आपल्याला डॉक्टर उपलब्ध करून देतील, औषध देतील, हा खर्च करतील. पण प्रत्यक्ष जो आजार आहे त्याचा सामना आपल्यालाच करावा लागतो. त्या वेदनात ते काही कंडकुंत ताप ते त्यांना काही सहन करावं लागत नाही. तर तसंच आहे, ही सगळी परिस्थिती ज्या एकट्या स्त्रीनं रेटली, सामोरे गेली त्याला, ती म्हणजे तुकोबांची ही दुसरी बायको. तिचं नाव तुकोबा, तिला प्रेमानं आवली म्हणायचं, जिजाऊ नाव तिचं. ही आवलीनं या सगळ्या परिस्थितीला ती सामोरे गेली. तुकोबाचा परमार्थ तिने होऊ दिला. हे लक्षात घ्या. आपल्याकडे म्हटलं जातं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आईच्या रूपाने असेल, पत्नीच्या रूपाने, बहिणीच्या रूपाने. तेव्हा तुकोबांचा परमार्थ जो यशस्वी झाला ना, तो केवळ या आवलीमुळे झाला. या आवलीनं या काळामध्ये खूप हस्ता खाल्ल्या, खूप कष्ट सोसले, खूप पायपीट तिला करायला लागली. जिचं वर्णन कर्कशा, जहांबाज, त्यानंतर कजाक, खाष्ट, भांडकुडं, दुष्ट असं केलं जायचं ना, ती आवली या ठिकाणी खूप उपयोगी पडली. आणि तुकोबांचा जो परमार्थ आहे तो केवळ आवलीमुळं या ठिकाणी यशस्वी झाला. आणि म्हणून आवलीला आपण मनोमत धन्यवाद करावेत. अशा प्रकारची आवली ही महान पतिव्रता होती. आपल्याला माहिती आहे की या कोणाकोणाची परीक्षा कधी होते. लक्षात घ्या, मुलाची परीक्षा लग्न होईपर्यंत कधी घ्यायची नाही. लग्न झालं की मग पाहायचं कसं काय. आपण ती परीक्षा घेतलेली आहे, आपले चेहरे खूप आनंदी टवटवीत त्याच्यामुळे दिसतात, मी पाहतोय ते म्हणून म्हणतो. तर अशा रीतीनं या ठिकाणी मुलाची परीक्षा नेहमी लग्नानंतर घ्यायची. आणि आपल्याला अनुभव आहे, पोरं बदलतात, आपण नाही बदलतो, आपण नाही बदलतो, अशा त्याला नाव द्यायचं. तर पण एवढं मात्र खरं की मुलाची परीक्षा लग्नानंतर घ्यावी, मित्राची परीक्षा संकटामध्ये घ्यावी, पतीची परीक्षा पत्नीच्या आजारपणामध्ये घ्यावी, आणि पत्नीची परीक्षा जेव्हा पतीवर अशा प्रकारची संकट येतात त्यावेळेस ती कशी साथ देते त्यावर घ्यावी. आणि आवलीनं ही साथ फार उत्तम दिली. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीनं आपल्या महाराष्ट्राला अशा 2 जिजाऊ दिल्या. 2. एक तुकोबांची पत्नी आवली, जिनं महाराष्ट्राला तुकोबासारखा महान संत दिला. आणि दुसरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईसाहेब जिजाऊ मासाहेब यांनी आपला मुलगा हिंदवी स्वराज्याला दिला. अशा प्रकारच्या या 2 धन्य माऊल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या. आपल्याला तुकोबांच्या कार्याकडे थोडंसं वळायचं.
तुकोबांचं जे कार्य आहे म्हणजे त्यांच्या हातून एक फार महत्त्वाचं कार्य घडलं आणि ते म्हणजे त्यांच्या हातून अभंग रचना, त्यांनी अभंग रचना. खरं म्हणजे अभंग म्हणजे तुकोबांच्या भावकविताच आहेत बरं का, आपण त्याला अभंग नाव दिलेलं आहे. तर तुकोबांनी 4092 अभंग दिले आणि हे अभंग ज्या एका ठिकाणी आहेत त्या पुस्तकाला गाथा असं म्हणतात, तुकोबाच्या अभंगाची गाथा. तर या ठिकाणी ही जी अभंगाची गाथा आहे यामध्ये 4 चरणी अभंग आहेत. हे कोणासाठी? तुमच्या आमच्या 2 चरणावाल्या लोकांसाठी. चरण म्हणजे पाय. आपला माथा संसारातल्या विचार, विकार, वासना यामुळं ठिकाणावर राहत नाही. हा आपला माथा ठिकाणावर राहावा म्हणून तुकोबांचा गाथा आहे, हे लक्षात घ्या. तर अशा रीतीनं वारकरी संप्रदायामध्ये एक मान्यता आहे काय, की एकनाथ महाराज हे माऊलींचे अवतार आहेत, ज्ञानोबांचे. त्यानंतर तुकाराम महाराज हे नामदेवांचे अवतार आहेत आणि श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद हे कबीराचे अवतार आहेत. तर तुकोबांनी हे जे काही अभंग रचले त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. नामदेवाच्या चरित्रामध्ये हा उल्लेख आहे की नामदेवाने 100 कोटी अभंग रचण्याचा संकल्प केला होता. आणि प्रत्यक्ष नामदेव चरित्र आपण पाहिलं असेल की नामदेवांनी जवळजवळ आपल्या वयाची 45-50 वर्ष वारकरी संप्रदायाचा किंवा भागवत संप्रदायाचा प्रचार प्रसार यासाठी ते भारतभर हिंडले आणि या गडबडीमध्ये ही अभंग रचना अपूर्णच राहिली. याचं दुःख नामदेवांनाही पण होतं आणि पांडुरंगाला पण होतं. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की हे उर्वरित अभंग रचनेचे जे अपूर्ण राहिलेलं कार्य ना, नामदेवा तू आता तुकारामांचा अवतार घे आणि त्या अवतारामध्ये ते काम पूर्ण. कारण काय की तशा प्रकारचे अभंगसुद्धा आहे बरं का तुकोबांच्या अभंगाच्या गाथेमध्ये. तो या ठिकाणी अभंग काय आहे, तो अभंग असा आहे. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंग येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. असा तो अभंग. म्हणजे पांडुरंग हे तुकारामांच्या स्वप्नात गेले, बरोबर नामदेवांना घेऊन गेले आणि तुकोबांना सांगितलं की नामदेवांचं अभंग रचनेचं अपूर्ण राहिलेलं काम आता तुम्ही पूर्ण करा. अशा प्रकारचा तो अभंग आहे. तुकोबांनी हे जे अभंग लिहिले हे त्याचे उद्देश वेगळे आहेत. काही अभंग संतपर आहेत, काही अभंग उपदेशपर आहेत, काही अभंग नामपर आहेत, काही कार्याचे अभंग आहेत, काही मागणीचे अभंग आहेत, काही क्षमायाचनेचे अभंग आहेत. असे विविध प्रकारचे अभंग तुकोबांनी ठिकाणी. या अभंगाचा उद्देश काय होता, कशासाठी हे अभंग लिहिले, तर याचा उद्देश एवढाच होता की कारण तुकोबा एका ठिकाणी म्हणून गेले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासाठी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. आम्ही वैकुंठातून आलेलो आहोत आणि कशासाठी आलो, अवतार धराया तुम्हाशी कारण उद्धराया जन जड जीवा. तुमच्या आमच्या लोकांचा उद्धार करण्यासाठी ही संत मंडळी आहे. म्हणून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे असं तुकोबाने एका अभंगात म्हणून सुद्धा ठेवलेलं आहे. तेव्हा केवळ आपलं कल्याण व्हावं, सर्व प्राणीमात्रांचं कल्याण व्हावं. ज्ञानेश्वरांना सुद्धा काय अपेक्षित होतं, हेच अपेक्षित होतं. अवघाची संसार हा सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. हे तुम्हा आम्हाला आनंद द्यायला, सुख द्यायलाच आलेले आहे, हे लक्षात घ्या. तर अशा रीतीनं केवळ आपल्या उद्धारासाठी, आपल्या कल्याणासाठी ही मंडळी अवतार त्यांनी धारण केलेला होता. आता या अभंगातून त्यांनी काय केलं आपल्याला माहिती आहे. तुम्ही आम्ही या वैदिक सनातन हिंदू धर्मपरंपरेतले आहोत आणि आपलं जे सगळं वाङ्मय आहे हे सगळं संस्कृत भाषेमध्ये आहे. मग वेद वाङ्मय म्हणा, गीता आणि संस्कृत म्हणजे आम्हाला येत नाही, सामान्य लोकांना येत नव्हती. मग ही सामान्य मंडळी ह्या सगळ्या विचारापासून त्यामुळे त्यांना मुकावं लागलं. त्यांचं कल्याण अगदी पूर्णपणे थांबलं ना, कारण त्यांना उपलब्धच नाही आणि ते दिलंही पण नाही. ते अशी सोय काय त्या लोकांनी केली नाही की हे संस्कृतमधलं ज्ञान हे या लोकांना द्यावं, त्यांचा उद्धार करावा. हे केलं नाही त्यांनी. आणि मग ही जी संत मंडळी झाली, जगामध्ये आपला देश असा आहे की याच देशामध्ये संतांचं पीक आहे. सगळ्या प्रांतात संत झाले आणि त्यांनी काय केलं,
हे सगळे जे वाङ्मय आहे संस्कृतातलं, वेद म्हणा गीता म्हणा, त्यांच्या त्या लोकभाषेमध्ये आणलं. तुकोबांनी काय केलं, त्यांच्या ज्या भावकविता आहेत त्याला अभंग म्हणतात. अभंग तरी नाव का पडलं आपल्याला माहिती. प्रभू रामचंद्रानं लंकेला जाण्यासाठी सेतू बांधला, पण हा सेतू काय झाला, देवाचा सेतू भंगला ना, पुढे राहिलाय, भंगला तो. पण तुकोबांच्या ज्या भावकविता आहेत या मात्र भंगल्या नाहीत, म्हणून त्याचं नाव आहे अभंग. आपल्या मराठी भाषेला, महाराष्ट्राला या 4 लोकांनी या 4 गोष्टी दिल्यात बरं का. कोणकोणती 4 लोकांनी त्यांच्या 4 गोष्टी, माऊलींनी ओवी दिली, मोरोपंतांनी आर्या दिली, वामन पंडितांनी श्लोक दिले आणि तुकोबांनी अभंग दिले. तेव्हा तुकोबांच्या अभंगाने ही प्रसिद्ध आहे. जशी चितळ्याची बाकरवडी तसे तुकोबांचे अभंग हे प्रसिद्ध आहे. तर हाच एक उद्देश, बोलता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून सर्वसामान्य लोकांचा उद्धार करायचा. या भवसागरामध्ये या ठिकाणी ते या विकार वासनांच्या अधीन होतात आणि मग काय होतं, देवाच्या प्राप्तीसाठी त्यांच्या हातून काही होत नाही आणि संसारामध्ये ते मिळवत राहतात तोंडाला फेस येईपर्यंत. आणि असाच फेस येऊन ते लगेच मरून जातात. म्हणजे जन्माला आला हे आणि पाणी वाहता वाहता गेलं, अशा अवस्थेत त्यांचं ते मरण येतं. काहीही उपयोगाचं नाही. वास्तविक नरदेहाच्या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे मानवा दिला. हा नरदेह जो काही भगवंतानं आपल्याला दिला आहे केवळ ईश्वर प्राप्तीसाठी दिला आहे. जसं शाळा कॉलेजामध्ये आपण आपली मुलं पाठवतो, कारण मी 36 वर्ष माध्यमिक शाळेत नोकरी केली. हे मुलं यायचे कशासाठी, आईवडिलांनी कशासाठी पाठवलं, टुकारपणा करायला पाठवलं होतं, शाळा बुडवायला पाठवलं होतं, हाणामाऱ्या करायला पाठवलं होतं, नाही. तू शिक, आम्हाला शिकता आलं, आम्ही कष्ट करतो, तू शिक आणि तू संसारामध्ये सुख, कुठेतरी चांगली नोकरी कर, पैसे मिळ. तर तसंच आहे आपल्याला हा जो जन्म मिळाला आहे, हा मानवी देह मिळाला आहे, हा केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठी, हेही पण लक्षात ठेवा. तर अशा रीतीने हा तुकोबांनी काय केलं, हा सगळा वेदांत जो आहे हा आपल्या अभंगातून सांगितला. आणि त्यावेळेच्या सनातन व्यवस्थेला हे आवडलं नाही. ही सनातन व्यवस्था नाराज झाली तुकोबांच्यावर, कारण तुकोबा हे वाणी होते. वाणी म्हणजे शूद्र जातीतले आणि त्यांना तो अधिकार नाही, तो फक्त उच्चवर्णीयांना आहे. आणि तुकोबांनी मात्र या व्यवस्थेला तोंड दिलं. त्याने असं म्हटलंय, हे जे वेदांती लोक आहेत ना, यांचा वाङ्मयाचा संस्कृत भाषा येत असल्यामुळं ते वेद वाङ्मयाचा अभ्यास होता आणि ते लोकांना वेद वाङ्मय सांगायचे. पण हे सगळे कसे होते, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण पूर्णीची भाषा, अशा प्रकारातले होते. आमचे संत तसे नव्हते. आमचे संत लोकांना सांगण्यापूर्वी ते आचरणात आणायचे आणि मग लोकांना सांगायचे. आधी केले मग सांगितले. आणि म्हणून बोले जैसा चाले त्याची वंदावी पावले म्हणून तुकोबा म्हणतात. म्हणून आमचे संत आज वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. याचं कारण हे आहे, त्याने नुसते अशा प्रकारची भाषणं दिली नाही, हम यो करेंगे त्यो करेंगे, नाही, प्रत्यक्षात ते करून दाखवलं. तेव्हा अशा रीतीनं हे जे सनातनी व्यवस्थेतले जे वेदांती लोक होते हे सगळे कसे होते, ते सांगायचे वेदांचा अर्थ, पण त्याप्रमाणे आचरण मात्र करीत नव्हते. आणि संतांना याची चीड होती. देवाला सुद्धा हे आवडत नव्हतं. देवासुद्धा मनात त्यांच्यावर राग असायचा, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी शेवटी तुकोबांनी काय केलं, तर सगळा हा वेदांत अभंगातून सांगितला. अभंगातून वेदांत सांगितलं. म्हणून खूप त्रास झाला तुकोबांना, खूप झळ. अगदी रामेश्वर भटानं शेवटी सांगितलं, तुकोबा इथून पुढे तुम्ही कीर्तन करायचे नाही, अभंग रसायचे नाही, आणि जे काही रचले ते इंद्रायणीमध्ये बनवून टाका. बघा आता अशा रीतीनं असं जेव्हा तुकोबांना सांगण्यात आलं, म्हणजे किती त्रास झाला असेल याची आपण कल्पना करा. पण तुकोबांची बाजू मात्र त्यावेळेला मोरोपंतांनी घेतली होती. त्यांनी एक आर्य लिहिली. ती आर्य अशी आहे, जयाची वदे वेद वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागे वाणी, परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे तुकी कोण कैसा तुकावा. म्हणजे ज्या माणसाची वाणी, वाचा, शब्द, भाषा वेदांत सांगते, त्या माणसाला तो वाणी या जातीचा आहे असं कसं बरं म्हणतात.
त्याला तुम्ही हीड जातीचा ठरवता. म्हणजे त्यांनी फटकारले चांगलं, तुकोबाची बाजू घेतली आहे मोरोपंतांनी. आता हे सगळं होत होतं आणि तुकोबांनी हे जे अभंग रचले लक्षात घ्या आणि लोककल्याणाचं जे काही कार्य केलं, स्वतःही पण परमार्थ साधला आणि इतरांचाही पण त्यांनी परमार्थ साधवला. आपल्याकडे आपण सगळे लोक पाहतो की आपण आपला विकास करीत राहतो, एका टोकावर जाऊन पोहोचतो, पण हा विकास त्याची फळं आपल्या बिरादरीतल्या लोकांपर्यंत सुद्धा पोहोचू देत नाही. आपण इतके कमालीचे स्वार्थ. जर स्वातंत्र्यापासून आजपर्यंत 75 वर्षात असं झालं असतं तर अशी कुठलीही आंदोलनं आरक्षणाची करावी लागली नसती. पण हे जे गेले वेगवेगळ्या जातीतले जे काही वरती गेले कमवून बसले, त्यांनी सामान्य लोकांच्यासाठी त्यांना वर आणण्यासाठी काही केलंच नाही. ज्यांच्याकडे फुलाची बाग आहे त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांच्याकडे सूर आहेत त्यांनी 2 गाणी द्यावीत, जे आभाळ एवढे श्रीमंत आहेत त्यांनी खाली उतरून जमिनीमध्ये ज्यांचे जीव मिळेल त्यांना वर उचलून घ्यावं. हे वर उचलून घ्यायचं काम नाही केलं, वेदांत्यांनी पण नाही केलं. नुसतं सांगितलं, आम्ही कोरडेची भाषा, लोक सांगे ब्रह्मज्ञान, आम्ही कोरडेची भाषा. आमच्या संतांनी तो प्रकार सांगितला. आणि हे सगळं करून सुद्धा पहा संतांचं मोठे पण कशात आहे. आपण अर्ध्या हलकुंडानं पिवळे होतो, आपला लगेच गर्व येतो, गर्व होतो. मी पहा किती सांगितले, काय सांगितले, मी किती लोकांचा उद्धार केला. पण त्यांनी मात्र सांगितलं तुकोबांनी की ही काही अभंग रचना केली नाही. अहो साळुंकी पुष्कळ ती मायना गोड गाणी गाते, पण तिचा बोलविता धनी हा वेगळाच आहे. तशी मी क्या हिची अभंग रचना केली, ही मी नाही केली, ही पांडुरंगानं विठ्ठलानं माझ्याकडून ही करवून घेतली. म्हणजे याचं श्रेय तुकोबांनी भगवंताला दिले, स्वतःकडे घेतलं नाही. असे काही त्यांचे अभंग सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपुल्या बळे नाही मी बोलात, आपुल्या बळे नाही मी बोलत, सख्या कृपावंत वाचा त्याची, किंवा काम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलावी, किंवा फोडीले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भार आहे. म्हणजे ही नम्रता, हा विनय त्यांच्यावर आहे. तुकोबांच्या चरित्रातून खूप काही घेण्यासारखं आहे. संतांची चरित्र ही फक्त सांगण्यासाठी वाचण्यासाठी नसतात, आपल्या जीवनामध्ये तिचा कुठेतरी पाझर व्हावा आणि आपले जीवन बदलून जावं. तर यासाठी ही संतांची चरित्र आहेत. कसा त्या दुष्काळाची परिस्थितीशी आणि या घरातल्या लोकांचं असं निधन झालं, कसे सामोरे ते गेले, कसा त्यांचा संसार त्यांनी सुरळीत चालू ठेवला, कसा परमार्थही पण साध्य केला. म्हणजे हे सगळे जे गुण आहेत, कशी नम्रता त्यांच्याकडे होती. नम्र झाला होता तेणे कोंडीले भगवंता, किंवा नामदेव महाराज म्हणून म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णूचा भाविक असा. म्हणजे विनयानं त्या ठिकाणी त्यांनी भगवंताला हे श्रेय दिलं, पांडुरंगाला हे श्रेय दिलं की तू केलं बाबा, मी फक्त निमित्त मात्र आहे. मला या ठिकाणी माऊलींची आठवण. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि मग माऊलींनी म्हटलं की माझ्या हातून ही काही ज्ञानेश्वरीची रचना झाली ही मी नाही केली, हे माझे गुरु, माझे मोठे बंधू निवृत्ती दादा यांच्या कृपेमुळे झाले. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी दिले, येथ माझे जे उरले पायिकपणे. सगळं श्रेय ज्ञानोबांनी आपल्या गुरुला दिलं. आपल्याला माहिती आपण काय करतो, आपण जे काही यश मिळालं ते मी मिळवलंय आणि अपयश मिळालं हे सगळे त्याची खापर अनेकांच्यावर करू. मी शाळेमध्ये होतो म्हणून सांग, 10वी 12वीचे निकाल लागले की कोणतरी पोराला विचारतं, काय तुला किती मार्क मिळाले? मला 95% मार्क मिळाले. कसे काय मार्क मिळाले? मग मी अभ्यास केला आणि एखादा नापास झाला, आम्हाला शिक्षकांनी शिकवलंच नाही. तुकोबांची ही वृत्ती नव्हती. म्हणजे एक लक्षात घ्या आणि नेहमी लक्षात घ्या, सगळ्यात थोर लोकांनी जे जे काही थोर कार्य केलं त्याचं श्रेय त्यांनी भगवंताला दिले नाही, हे लक्षात. मी नाही केलं. अगदी शास्त्रज्ञ सुद्धा काही काही असे की त्यांनी आम्हाला सांगितलं, दिली बुद्धी, झालं, आम्ही नाही काही केलं, आम्ही निमित्त मात्र. हे वृत्ती आपली असली पाहिजे. याला विनय म्हणतात, नम्रता म्हणतात, अहंकार रहित. हे काही केलं ना, हे सगळं भगवंतानी केलं, मी फक्त निमित्त मात्र आहे, ही भावना आपल्याकडे असावी आणि आपल्या जीवनामध्ये ती कुठेतरी आपण अंगीकारावी. तर तुकोबांची ही जी शब्दकळा होती, परतत्वाचा स्पर्श झालेली शब्दकळा होती.
तुकोबांच्या शब्दकळेला ब्रह्मवाक्य एवढं त्या ठिकाणी सामर्थ्य त्या तुकोबांच्या त्या शब्दकळेमध्ये. काय केलं या अभंगातून तुकोबांनी? तुकोबांनी या अभंगाच्याद्वारे तुम्हा आम्हाला वेदनीती शिकवली, आपल्याला सदाचरण शिकवलं. भोंदूपणावर, ढोंगीपणावर त्यांनी टीका केली. जाती धर्माची उतरंड पार मोडून टाकली. बहुजन समाजाला आत्मविश्वास दिला. दुर्जनांना थपडा मारल्या, सज्जनांना दंडवत घातले. साधकांना साधना करताना काय दोष संभवतात ते दोष दूर कसे करावेत हे दोष दाखवले आणि उपाय सांगितले. अशा प्रकारचं अभंगाच्याद्वारे लोकशिक्षणाचं, लोकउद्धाराचं कार्य तुकोबांनी केलं. तुकोबांनी तुम्हा आम्हाला विवेकाची वाट दाखवली. नराचा नारायण त्यांनी केला, पुरुषाचा पुरुषोत्तम त्यांनी बनवला आणि तुम्हा आम्हाला सुखी जीवनाचा मूलमंत्र आणि तोही सुद्धा त्यांनी विनामूल्य त्या ठिकाणी. आणि म्हणून तुकोबाच्या अभंगाची जी गाथा आहे ना, ती गाथा म्हणजे गीता आहे. गीता, तुकोबाच्या अभंगाची गाथा आहे ना, ती म्हणजे गीता आहे. तुकोबाच्या अभंगाची गाथा आहे ना, ती म्हणजे 5वे वेद आहे. तुकोबाच्या अभंगाची जी गाथा आहे ना, ती म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी आहे. इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. तुकोपनिषद असं सुद्धा म्हटलेलं मामा दांडेकरांनी. तुकारामांची गाथा म्हणजे तुकारामांनी सांगितलेलं उपनिषद आहे. म्हणजे एवढं त्यांच्या या साहित्याचं कौतुक या ठिकाणी झालं. थोडक्यात अशा रीतीनं तुकोबांच्या अभंगाची गाथा म्हणजे परीस आहे. परीस आहे काल्पनिक गाथा. लोखंडाचं गंजलेलं लोखंड, त्याला जर त्याचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं असं म्हटलं जातं. तर तसंच आहे विकार, वासना, यामुळे आपलं जीवनसुद्धा हे असं गंजून जातं. तुकोबाच्या अभंगाच्या गाथेचा जर परिसस्पर्श आपल्या जीवनाला झाला तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. हे मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे किंवा त्रिकालाबाधित सत्य. आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. तुकोबांच्या चरित्रातले काही प्रसंग सांग. तर एक जो प्रसंग आहे, सालू मालो, हे अगदी राहुकेतूसारखी त्यांच्या जीवनात. यांनी काय करावं माहिती का, तुकोबांनी जे काही अभंग लिहिले तिथे नाममुद्रा म्हणून तुका म्हणे असायचं. जसं माऊलींच्या अभंगामध्ये ज्ञानदेव म्हणे, नामदेवांच्या अभंगामध्ये नामा म्हणे, नाथांच्या अभंगामध्ये एका जनार्दनी, तसं तुका म्हणे. हे काय करायचे सालो मालो, त्या अभंगाच्या तिथे जी नाममुद्रा तुका म्हणे ना, तिथे आपले नाव टाकून द्यायचे आणि लोकांना सांगायचे, हो हे आम्ही लिहिले, यांनी नाव टाकून दिले. ज्याला हल्लीच्या भाषेत वाङ्मय चौर्य म्हणतात, तो गुन्हा आहे. असं असतं का? इतके भावकविता लिहिणं एवढं सोपं असतं? अहो तुकोबांनी त्यासाठी वणवण दिवस दिवस त्या भांडाऱ्याच्या भांडाचे डोंगर काढलेत ना, दिवस दिवस चिंतन केलंय. आणि मग कुठे ती प्रतिभा, मग कुठे तो पांडुरंगाच्या दिव्यतेचा स्पर्श झाला आणि मग ती शब्दकाळ त्यांच्या तोंडून बाहेर पडली. इतकं सोपं आहे ते. एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो, मोह होतो मला, म्हणजे ते आपल्याला पटेल मुद्दा. गीत रामायण माडगुळकरांनी लिहिलं आणि काय घडलं, रामजन्माचं एक गीत त्यांच्याकडून काय मनासारखं तयार होत नव्हतं. सीताराम लाड वगैरे ती मंडळी त्यावेळेला होती आणि त्यांनी काय केलं, आता गदिमांना सांगितलं, हे बा आम्ही तुम्हाला त्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये एका खोलीत कोंडलो, जोपर्यंत तुम्ही राम जन्माचं गीत लिहित नाही आमच्या मनासारखं तोपर्यंत आम्ही तुम्हाला बाहेर काढणारच नाही. आणि मग 7-8 तास त्या खोलीमध्ये ते डांबून राहील. मग त्यांनी गीत लिहिलं, रामजन्म लाग सखी रामजन्म, असं ते गीत आहे. मग एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं, म्हणजे कविता जन्माला घाल इतकं सोपं आहे का? टराटा निर्जी झाली यमके कवी होते संत मंडळी? नाही, त्यांची त्याच्यामध्ये तपश्चर्या होती. तर ते गदिमा म्हणून गेले, कौशल्यला रामाला जन्माला घालताना किती वेदना झाल्या मला माहीत नाही, पण मला रामाला जन्माला घालताना मला फार वेदना झाल्या. या लोकांनी 5-7 तास कोंडून ठेवलं, मला काय सांगू. म्हणजे भावकविता लिहिणं हे तपासशिवाय शक्य नसतं. आणि तिथे आयत्या वेळात हे नाव सालो मला आपलं नाव टाकून द्यायचं. म्हणजे पहा, असा एक त्रास ज्याचं जळतं त्याला कळतं. तुकोबांना काय वेदना झाल्या सिल्यापळीची आपण कल्पना करा. आपण सगळं पिकवावं आणि दुसऱ्याने कोणतरी सांगू हे माझं आहे, आपल्याला कसं वाटेल? तसाच थोडासा भाव, हे लक्षात घ्या. त्यानंतर तुकोबांच्या जीवनामध्ये आणखीन एक क्षणी होता, तो म्हणजे अंबाजीबाई.
हा जो मंबाजीबा होता ना, हा त्यांचे शेजारीच राहायचे. आता बा एकदा काय घडलं, तुकोबांनी स्नानात वगैरे ओळखलं आणि ते पांडुरंगाच्या दर्शनाला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घालायला लागली. त्या मार्गावर पहा, यांनी काय करून ठेवलं, बाबळीच्या काठी अंथरून ठेवलं होते का प्रदक्षिणा घालतात. अहो तुला नसेल देवाचं दर्शन घ्यायचं, नसेल देवाला प्रदक्षिणा घ्यायची, नको करू, पण लोकांना कशाला अडथळे आणतो. लक्षात घ्या, आपल्या माहिती आहे आपण सगळे माणसं उभे प्राणी आहोत आणि हे वेगवेगळे जे प्राणी आहेत ना ते आडवे आहेत. पण ते आडवे जे प्राणी आहेत ना ते कधी आडवे येत नाही. हे उभे जे प्राणी आहेत तेच चांगल्या कामाला आडवे येतात. आपण सध्या तमाशा पाहतोय कशी एकमेकाला आडवे येतात. तर सांगायचा मतलब हा की त्या तुकोबांनी पाहिले बाभळीचे काठी आणलं, एक 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 ती काठी फांदी बाजूला करायला लागले आणि हा प्रदक्षिणेचा मार्ग मोकळा. त्या मंबाजीवर पाहिलं काय त्याचे तळपायची आत मस्तकाला गेली कधी. त्याला तुकोबाचा का राग होता काही कळत नाही. मग त्याने एक फांदी घेतली, तुकोबाला मारलं त्याने. एवढा मार दिला तुकोबांना, तुकोबांनी हुकीचू केलं नाही, शांत राहील तुकोबा. आणि या मंबाजीबाची मुजोरी, माजोरीपणा, उन्मत्तपणा पहा ना. आणि लोक पाहत होते हे सगळे. म्हणजे समाजसुद्धा कसा हतबल झाला होता, गतानुगतिक झाला होता. ना त्यांनी त्या मंबाजीबाला आवडलं, ना त्यांनी तुकोबाला सावरलं. हे सगळं त्यांनी सहन. आणि आपल्याला माहिती देवाचं असं असतं, त्याला तुम्ही कितीही शिव्या द्या, काही त्याच्यावर टीका करा, तो तुमचे 100 अपराध पोटात घालतो, मग तुमचा बंदोबस्त करतो. पण त्याला आपल्या भक्ताला कोणी त्रास दिला तर ते मात्र अजिबात सहन होत नाही. तिथे मात्र तो द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, लगेच वस्त्र पुरवलं. म्हणजे भक्तांचं सांभाळ त्याचं ब्रीद आहे. तुकोबाला असा त्रास झाला, मग त्या मंबाजीवाला असा काही ताप भरला, त्याचा अंग इतकं काही ठणकायला लागलं, ते कणत कणतच घरात गेलं आणि अंथरुणावर पडलं, सारं काढायला कुठायला लागलं. संध्याकाळची वेळ झाली, भजनं सुरू झाली मंदिरामध्ये. तुकोबा आता जाणार, वीणा हातात घेणार आणि कीर्तन करणार. तेवढ्यात तो मंबाजीबा त्याची विरोधी भक्तिबा कशी, तो रोज कीर्तनाला येऊन बसायचा आणि त्याची जागा आज मोकळी. त्यांचे पाहिलं, मग त्यांच्या लक्षात आलं, अरे आपल्याला त्यांनी मारलं बरं का, म्हणून त्याचे हात दुखले असते, त्याची वाटी घेऊन गेले नाही. याला सहनशीलता म्हणतात, याला क्षमा करणं. फॉरगिव्ह अँड फॉरगेट, विसरा आणि क्षमा करा. हे किती दिवसाचं काय काढून बसा, वर्षा किती वेळा काढायचं. आता नवीन काहीतरी सुरू करा. जुने नका, जुने जाऊ द्या, मरणा लागू दे. नवीन काहीतरी मतं घ्या, नवीन काहीतरी विचार करा. म्हणजे तुकोबांच्या चरित्रातून हा सुद्धा गुण आम्ही घेण्यासारखा. बीडच्या एका देशपांडे नावाच्या धरणेकराचा एक प्रसंग. एक तर तो पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यांनी पांडुरंगाला हात जोडून सांगितलं की मला विठ्ठला ज्ञानेश्वरांच्याकडून अनुग्रह हवाय. हवाय ना, चला आळंदीला. विठवून दिलं पण आला आळंदीला. तिथे त्यांनी 12-14 दिवस अनुष्ठान केलं. माऊली प्रसन्न झाली. काय पाहिजे तुला? काय नाही, मला तुमच्याकडून अनुग्रह घ्यायचा. हां, तुझं काही या ठिकाणी अनुष्ठान केलं हे मला आवडलं, पण मी काय अनुग्रह तुला देऊ शकत नाही. तू का असं कर, तर देहूला जा, तिथे तुकोबा आहे, त्यांच्याकडून तू अनुग्रह दे. आता त्याला ही गोष्ट आवडली ना, त्याला माऊलीकडूनच अनुग्रह पाहिजे. आणि माऊलीचा हा रस्ता दाखवला. आला तिकडे चालत चालत चालत. त्याची काही तुकोबावर श्रद्धा नव्हती, विश्वास नव्हता, काही नाही. आणि तुकोबाला सांगितलं मला माऊलीनी तुमच्याकडे पाठवलं. तुकोबा रिटर्न करून उडीच मारलं. माऊलीनी आणि तुला आणि माझ्याकडे पाठवलं कशासाठी? याला अनुग्रह द्या म्हणून. अरे काय माऊलींचा अधिकार नाही का? म्हणजे तुकोबांनी कपाळाला हात लावला. किती मोठा मनुष्य हा, आणि त्यानं अनुग्रह देता आला असता, अधिकार आहे त्यांचा. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे वळ रेडा बोले. किंवा या ठिकाणी ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा असे मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहनं पायी बरी. किंवा काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले धरणे. या धरणेकरांना माझ्याकडे पाठवलं. माऊलींच्यावर काय कमी होतं, गुण काय कमी होतं? त्यांचा अधिकार आहे, त्यांच्याकडे होतं सगळं. ज्या माणसाच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे
ज्या माणसाच्या हातात रेडिओचं वेद बनवण्याचं सामर्थ्य आहे ते काही करू शकले नसते, अवघड कृपा करू शकले नसते, पण त्यांनी माझ्याकडे पाठवलं. म्हणजे लक्षात घ्या, ज्ञानेश्वरांच्या मनात आणि तुकारामांच्या मनात एकमेकाबद्दल आदर जिव्हाळा खूप होता, प्रेम खूप होतं. आणि नुसतं ज्ञान असून चालत नाही, ते ज्ञान जर टिकायचं असेल तर भक्तीही असावी लागते आणि वैराग्यही असावं लागतं. या ज्ञानोबांनी काय केलं, हे ज्ञानोबा म्हणजे ज्ञान. आता ज्ञानोबांजवळ वैराग्य सुद्धा होतं आपल्याला माहिती, पण ज्ञानोबा म्हणजे ज्ञान आणि तुकोबा म्हणजे भक्ती आणि वैराग्य. म्हणजे ह्या ज्ञानोबांनी काय केलं, वैराग्य भक्ती असणाऱ्या तुकारामांच्यावर कृपा केली आणि या ठिकाणी त्यांचं कौतुक केलं. म्हणजे याचा अर्थ तुकारामांची उंची किती असली पाहिजे भक्तीच्या बाबतीत, वैराग्याच्या बाबतीत, ज्ञानदेवांनी त्याचं कौतुक केले. तेव्हा तुकोबांना ही गोष्ट फार भावली, हे लक्षात घ्या. तेव्हा संतांचे संबंध आज काय होतं की आमच्या समाजातली काही मंडळी असतात, राजकीय क्षेत्रातली म्हणा किंवा आणखीन काही, त्याचं एक कामच आहे. जसं इंग्रजांनी केलं आपल्यावर राज्य, मुठभर इंग्रजांनी राज्य केलं की नाही भारतावर, काय धोरण अवलंबलं होतं. कारण मी 10वीला 30 वर्ष इतिहास विषय शिकवला, 9वी-10वी. तर मी शिकवायचो फोडा आणि झोडा, आपण ऐकून असाल ना, डिव्हाइड अँड रूल. हिंदू आणि मुसलमानांना फोडलं, काय झालं, अखंड हिंदुस्थान मिळालं का आपल्याला? नाही, फाळणी झाली भारत पाकिस्तान. मग मी पोरांना सांगायचो की आमच्या देशामध्ये आज ज्या काही समस्या आहेत आपल्याला, हे गोरे इंग्रज गेले, काळे इंग्रज आले, त्यांनी हे सगळं फोडाझोडा केलं. माणूस नाही ठेवलं, धर्मावरून जातीवरून काही ना काहीतरी सत्ता मिळाली की या ठिकाणी वरबडायचं आणि विरोधी पक्षात आलं की पेटवायचं. असं एक कलमी कार्यक्रम या मंडळींचा आहे. संतांनी मोठ्या परिश्रमानं ही सामाजिक एकोपा, ही सामाजिक समरसता हे निर्माण केली आणि त्यांच्या या इमारतीला आम्ही सुरुंग लावतो, कुसुमाग्रज म्हणून गेलो. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे उपकार वांझ झाले, अशी पाळी आली. काय चाललंय आपल्या या महाराष्ट्रामध्ये? आपण ज्ञानोबा तुकोबांचे म्हणतो ना, शिवाजी संभाजी राजांचे म्हणतो ना, आपण फुले आंबेडकर शाहू महाराज यांचे आपण म्हणतो ना. मग हे असं करता तुम्ही, माणसामध्ये भेद करतात, माणसामध्ये फरक करतात, एकमेकाला असं तुच्छ देखतात. माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे हीच आमची प्रार्थना असेल, हेच आमचं मागणं असेल. आणि ते नेमकं राहिलं नाही. संतांच्या महाराष्ट्रात असं होतं, कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र. तेव्हा अशा प्रकारे या ठिकाणी संतांनी जे काही कार्य केलं आहे, आपल्या नसल करता तर करू नये, पण असा बिंब त्यात घालू नये, एवढीच फक्त अपेक्षा असते. तेव्हा अशा प्रकारचा हा एक प्रसंग या ठिकाणी तुम्हाला सांगितला. त्यानंतर या तुकोबांच्या जीवनामध्ये रामेश्वर भटांचा एक प्रसंग सांगतो. एक 10-15 मिनिटं चालतील का घेतले? 10-15 मिनिटं. हां, रामेश्वर भटाचा प्रसंग सांगतो. तर मंबाजी बुवा सालोमालो सारखं त्या रामेश्वर भटांचे कान भुंकायचे. हे रामेश्वर भट म्हणजे वाघोलीचे दशग्रंथी ब्राह्मण होते. 6 शास्त्र आणि 4 वेद ज्यांची मुखोद्गत, त्यांचा दबदबा होता. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की हे तुकोबा काय करून राहिले, सगळं वेदांत सांगून राहिले, कीर्तन करू लागले, लोकांना ते पटू लागले, लोक त्यांच्या होती गर्दी करू लागले, ते लोकप्रिय व्हायला लागले, यांची दुकानं बंद व्हायची वेळ आली ना. मग रामेश्वर भटाला सांग, या तुम्ही आता काहीतरी बंदोबस्त करा. मग रामेश्वर भटांनी ग्रामसभा घेतली, तुकोबांना बोलावलं आणि सांगितलं तुमच्या अभंगाच्या वाया इंद्रायणीमध्ये बोलून टाका. तुकोबांनी अभंगाच्या वाया इंद्रायणीमध्ये बोलून टाका. लोकांनी तुकोबांना नाव ठेवले. अगोदर या तुक्याने प्रपंच बुडवला, आता परमार्थही बुडवला. पण तुकोबांनी मात्र हे सगळं झालं आणि तिथे एका शिळेवरती बसून राहिले आणि देवाशीच भांडू लागले.
देवा अभंग रचना कर आणि नामदेवाचं हे जे अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण कर असं तूच येऊन मला सांगितलं ना. म्हणजे तू सांगितलं म्हणून हे केलं. आता मला माहीत नाही, हे माझ्या अभंगाच्या वयात मला जशाच्या तशा परत आणून दे, नाही तर मी अन्न पाणी सुद्धा घेणार नाही. आणि असं त्यांनी उपोषण केलं. आणि शेवटी लक्षात घ्या, 13व्या दिवशी पांडुरंग बालवेशात आले आणि त्यांच्या अभंगाच्या वह्या जशाच्या तशा आणून दिल्या. रामेश्वर भटाला हे कळालं आणि मग काय तो धावत पळत आला, मोठा भाषा काढू लागला, पायाशी ओळून घेऊ लागला. महाराज माझं चुकलं, मी तुमचा अधिकार ओळखला नाही, मला क्षमा करा, मला क्षमा करा. आणि मग या रामेश्वर भटाने या ठिकाणी अभंग लिहिला आणि तुकारामांचं काय कौतुक केले, काय गोडवे गायले. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ तेणे केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वया चारी येल्या जैशा लाया, म्हणे रामेश्वर भट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. तुकोबाचं सामर्थ्य गुणगान काय, एकेकाचा तुकोबांचा टीका काय. म्हणजे बघा, तुकोबांनी क्षमा केली ना. संत हे असे असतात, दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती. संतांचे स्वभाव कसे असतात. त्यानंतर एवढंच नाही, तुकोबांची आरती रामेश्वर भटात लिहिली. ती तुकारामांची आरती आपल्याला माहीत असेल. आरती तुकारामा सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा राघवे सागरे पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग उदकी रक्षिले. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या. आणि वारकरी संप्रदाय सुद्धा इतका मोठा उदार. त्यांनी तुकोबांनी तर रामेश्वर भटाला क्षमा केली, 14वा टाळकरी म्हणून त्यांना स्थान पण दिलं. आणि तुकोबांची आरती आज वारकरी संप्रदायाने स्वीकारली. कीर्तन झाल्यावर किंवा कुठल्याही सोहळ्यामध्ये जेव्हा आरतीची वेळ येते किंवा तुकोबांची जी आरती म्हटली जाते ती रामेश्वर भटाची आहे. तेव्हा अशा प्रकारचं हे चरित्रातले काही प्रसंग सांगितले. आणि आता बराचसा भाग आहे, तुमची काय फार हे नाही, त्यामुळे मी थोडंसं आवर्त घेतो आणि आता शेवटालाच येतो. तर या परमेश्वरानं आपल्याला हा जो काही मानवी देह दिला आहे, हा त्याची काही वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे तो दुर्लभ आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा मिळणारा नाही. 84 लाख योनीतून मिळतो, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तो क्षणभंगूर आहे. म्हणजे मानवी देहाचं त्याला असं म्हणतात पाण्यावरचा बुडबुडा, केव्हा मोठा होईल फटवून फुटेल काही सांगतात नाही. या कल क्या हो किसने जाना, किसने भी नाही जाना. आपण कोरोनामध्ये अनुभव घेतले किंवा आजही आपण घेतो, काही होऊ शकतो. म्हणजे क्षणभंगूर तो आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो ईश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्याला मिळालेला आहे. अनेक असे संतांचे अभंग आहेत. उठा उठा साधू संत साधा आपुलाले हित, जाईल जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. ते अशा रीतीनं त्या ठिकाणी ईश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे. तुकोबांच्या बाबतीत लक्षात घ्या, असं म्हणायचा मोह होतोच. काय की शिवानंतर आता छत्रपती होणे नाही, माऊलीनंतर संजीवन समाधी घेणे आता नाही, तसंच तुकोबाच्या नंतर सदेह वैकुंठ गमन सुद्धा आता नाही. एवढंच नाही, तुकोबांची परिस्थिती एका कवीनं फार छान वर्णन केली. तो म्हणतो, घरात नाही धन, पोटात नाही अन्न, गावात नाही मान, तरी चित्ती असू द्यावे समाधान. आपल्याला सगळं काही आहे तरी समाधान नाही, गळ्यात चैन आहे तरी बेचैन आहोत. पण तुकोबांचं मान किती प्रतिकूल परिस्थितीत ते समाधानी होते. किंवा बसायला मोडका पाठ, पाणी प्यायला गळका माठ, जेवायला तुटके ताट, झोपायला मोडकी खाट, पण शेवटी झाली वैकुंठाची वाट. असं तुकोबांचं कौतुक केलेलं आहे. अर्थात अशा रीतीनं संत हे आपल्या जीवनातले मितवा आहे. लोक म्हणतात, संतांवर सुद्धा टीका करतात, काय उपयोगाचे संत हे म्हणे. त्यांनी समाजाला टाळकुटं बनवलं, आयदी बनवलं, आळशी बनवलं, कार्यशक्ती काम करण्याचा उरक
कष्टाळूपणा काढून घेतला, देरहरी खाटल्यावरी असे दैववादी बनवले. हे आमच्या काही मंडळींची उद्गार आहेत संताबद्दल. आग लगी आसमान में झरझर गिरे अंगार, आग लगी आसमान में झरझर गिरे अंगार, अगर संत न होते तो जल जाता संसार. इतके संत आमच्या जीवनामध्ये उपयोगाचे आहेत. आणि म्हणून आपण संतांना आपल्या जीवनामध्ये मितवा बनवलं पाहिजे. मितवा म्हणजे मित्र, तत्वज्ञ आणि वाटाळा. म्हणजे अशा रीतीनं हे जे संत आहेत त्यांनी जे काही सांगून ठेवलेलं आहे ते, जसं आपण शाळेत सुरुवातीला गेलो, ज्यांचं अक्षर चांगलं नसायचं त्या विद्यार्थ्यांच्या वडिलांना ते गुरुजी बोलून घ्यायचे, सांगायचे त्याला सुरेखन वही घेऊन द्या आणि त्याला अक्षर गिरवायला सांगा, ज्याला आपण कित्ता वही म्हणू, मग आपलं अक्षर सुधारायचं. तर तसंच आहे, हे जे संतांचं चरित्र आहे ना ते आपण गिरवलं पाहिजे, खूप वेळा गिरवलं पाहिजे, खूप वेळा जिरवलं पाहिजे, खूप वेळा मुरवलं पाहिजे आणि मग मिरवलं पाहिजे. आपल्याला मिरवायची फार घाई होते. आणि अशा रीतीनं लक्षात घ्या, लहानपणापासून लहानपणी आपण आईवडिलांचं ऐकलं, त्यानंतर शाळेत जायला लागलो आपण गुरुजनांचं ऐकायला लागलो, लग्नानंतर बायकोचं ऐकायला लागलो, व्याख्यान संपेपर्यंत तुम्ही माझंही ऐकता. पण एक लक्षात घ्या, मरेपर्यंत नाही, जेवढे जेवढे इथून पुढे आपल्याला मानवी जन्म मिळते तेवढे तेवढे जन्म आपण संतांचं ऐकलं पाहिजे. हे ऐकावं अशी माझी फक्त इच्छा आहे. मी श्रोता, नुसता वक्ता नाही तर श्रोता सुद्धा आहे, म्हणून मला सुद्धा हे लागू आहे. तर अशा रीतीनं हे सगळं कसं होईल साध्य, यासाठी काय केलं पाहिजे, तर सारखा ध्यास असला पाहिजे. सब कुछ तुकाराम म्हणून आम्ही संतांना स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून एकानं फार छान उद्गार या ठिकाणी काढले. तो असं म्हणतो, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम, विचारांची कळ तुकाराम, तुकाराम.